कॉपर वायर चोरणारी धुळे तालुक्यातली शिरूरमधली टोळीला पकडण्यात आले। धुळे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे। या टोळीकडनं पिकअप वाहन आणि कॉपर वायर असा 2,10,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। धुळे तालुक्यामधल्या जुनवणे शिवारातील हिलाल ताराचंद पाटील यांच्या शेतातील LT लाईनच्या पोलवरील 450 फूट कॉपर वायर चोरट्यांनी चोरून नेली होती। या प्रकरणी सब स्टेशन बोरकुंड मधल्या महावितरणचे कर्मचारी संजय सीताराम वळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं धुळे तालुका पोलीस ठाण्यामध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि ह्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनात सुरू झाला आणि त्यानंतर स्थानिक नागरिकांशी साधलेला संवाद, त्यांची सतर्कता लक्षात घेऊन शिरूर परिसरामध्ये तपासणी सुरू करण्यात आली होती। यामध्ये दादाभाऊ ईश्वर महाले, अतिश किरण शिरसाट, विकी सुभाष कोळी, रामदास बाळू कोळी आणि अनिकेत राजेंद्र कोळी ह्या संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं होतं। पोलिसांनी चौकशी दरम्यान पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी कॉपर वायर लंपास केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे। यावेळी त्यांच्याकडनं एकूण 2,10,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, अशी माहिती सुद्धा पोलिसांनी दिली आहे। नमस्कार, मी PI धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन। तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा 605/25 BNS कलम 303, 126(2) वगैरे दाखल होता। याच्यामध्ये MSCVची इलेक्ट्रिक वायर चोरीबद्दल तक्रार होती। याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही एक आरोपी त्याच्यामधला रंगेहात पकडला। त्याच्यानंतर त्याने दिलेल्या माहितीवरून 4 आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झाले। त्यांनी या संदर्भात जी गाडी वापरली होती बोलेरो पिकअप, ती पण जप्त केली। एक मोटरसायकल पल्सर आहे, ती पण जप्त केलेली आहे। असा एकंदर 2 लाखाच्या वर जवळपास गाडी माल तो जप्त करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये अजूनही आरोपी निष्पन्न होण्याची आम्हाला दाट शक्यता आहे। अजूनही चोऱ्या निष्पन्न होण्याची शक्यता आहे। याच्यात अधिक तपास चालू आहे।